महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद पोलीस स्टेशन अंतर्गत हातराळ येथे पोलिसांची मोठी कार्यवाही। 10 ते 12 हजार रुपयांची दारू पकडण्यास यश। दिनांक 15 जून 2024 रोजी मुक्रामाबाद पोलीस स्टेशनचं पथक आले। 2 ठिकाणी चौकशी केली असता 10 ते 12 हजार रुपयांची दारू सापडली आहे। हातराळ येथे अवैधरित्या दिवसाढवळ्या दारू विक्री होत असून याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष दिसून येत आहे का, असे प्रश्न निर्माण होत आहेत। गावातील काही महिला व पुरुष हातराळ सर्कल बीट जमादार पोलीस कांगणे साहेब यांना हप्ते का देता असे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी पुरुष मंडळींवर दबाव टाकून तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल व गावातील पोलीस मित्र असलेले उत्तम विश्वनाथ वाघमारे यांचे कॉलर पकडून गाडीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला। गावकऱ्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला मदत करून सुद्धा अशी वागणूक देण्यात आली असेही व्हिडिओद्वारे दिसून येत आहे। सर्वसामान्य जनता कुठलाही वादविवाद झाला तर पहिले पोलीस स्टेशनला न्याय हक्कासाठी धावून जातात आणि तेच अधिकारी सर्वसामान्य जनतेवर खाकीचा पावर दाखवून गैरवर्तवणूक करत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा असाही प्रश्न उपस्थित होत आहे। गावामध्ये रोजीना 8-10 ते 1000 रुपये दारू विक्री होत आहे। दारूमुळे कुणाचा वडील तर कुणाचा पती घरात कमावणारा करता दारूच्या व्यसनी लागून काहींचे संसार रस्त्यावर आले आहेत। गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते व मुक्रामाबाद पोलीस स्टेशन उपनिरीक्षक व कर्मचारी यांच्यामध्ये व जनतेमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला। दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही नाही झाली तर आम्ही पोलीस स्टेशन समोर येऊन आत्महत्या करू असे महिलांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे। अन्यथा हातराळ येथे रास्ता रोको करण्यात येईल असेही सांगण्यात आले व गावकऱ्यांच्या वतीने मुक्रामाबाद पोलीस स्टेशन निरीक्षक माननीय श्री भालचंद्र तिडके साहेबांनी याची गांभीर्याने दखल घेऊन गावातील दारू विक्रेत्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे समस्या गावकऱ्यांच्या वतीने कळवण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सूर्यकांत अंधुरे, मुखेड, नांदेड। नमस्कार, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। काका, तुमची समस्या काय आहे? आमची समस्या दुसरं काय नाही, मुक्रामाबाद पोलीस स्टेशन मध्ये जे तिडके सर आहेत त्याला आमची हात जोडून विनंती आहे, आम्ही वेळोवेळी त्याला सूचना देवलेल्या साहेब आम्हाला दारूपासून त्रास होलाय म्हणून। तर आज ज्या हातराळ गावामध्ये जे दारू धरले त्या दारू धरलेल्या माणसावर कठोर कारवाई करण्यात यावं। जर कारवाई नाही झाल्यास आम्हाला रस्त्यावर यायची बारी येईल, आम्ही रस्ता रोको करणार आहोत। आम्हाला अति त्रास झालेला आहे। तर तिडके साहेबाला आम्ही एवढीच विनंती करू, मागणी मागू लागले की आमचा प्रश्न सोडवावं गरीबाचा आणि आम्हाला तुम्ही आधार द्यावं, आमचं एवढंच म्हणणं आहे। आणि काकणे साहेब जे आहेत ह्या गावच्या दारूचे कारणीभूत आहेत। कुठल्या बी नांदेडहून निघो, मुखेडहून निघो की मुक्रामाबादहून निघो, जे पोलीस गाडी निघाली की त्याचा फोन पुढे येते की तुम्ही आज सावध राहा, गाडी येऊ लागली। तर ह्याला काकणे साहेब कारणीभूत आहेत आणि त्यानं असं स्पष्ट मला स्वतः माजी सरपंच आणि मी परवा दिवशी बोललो तर त्यानं सांगले, साहेब हप्ते नेऊ नका, गावातले जाळपोळ होवली, तुझ्यानं काय होतंय ते कर, कुठवर जायचंय तिथवर जा। आरागवरीचं मेलं 2 माणसं 1 महिन्यात रोडवर दारू पिऊन मेले तर या हातराळ गावामध्ये न्याय मिळाली नाही। तर तिडके साहेबाला आमची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आमच्या गावची दारू बंद करावं आणि आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला एवढीच मागणी आहे। ओके, आजीबाई तुमची समस्या काय आहे? आमची समस्या तिडके साहेबाला हात जोडून विनंती की आम्हाला दारू बंद करावं आणि जे दारू जे घेऊन गेलेला आहे त्याला कठोर कारवाई करावं, कठोर कारवाई करावं। नाही तर आम्ही उपेशन तर धरते, पण 1-2 तिथं बाई मरणार म्हणजे मरणार येऊन आम्ही नदीच्या पलीकडे जाऊन सोडलं तर ते माणसं काय करले, आता कागणे साहेब फोन लावतात आणि हे माणसं दारू बंद करून दुकानं बंद करून बाहेर येतात। आता त्यांनी घरी नाहीतच की हो, हे असे मला आता पोलीस लोक हप्ते घेऊन चालले, आता हप्ते घेऊन चालले म्हणजे ना किती राग येऊ लागला। बरं मावशी, तुमची काय समस्या? काय नाही साहेब, माझा नवरा मरून चाला, एक जांजामा लेक बी मरून गेला, त्याचे 3 लेकर आहेत। दारूमुळे झालेला आहे, मरून गेला माझा लेक जांजामा, 3 लेकर आहेत साहेब माझे। बरं बरं
तीन ना गुन्हेगार हिंडाल्या काय म्हातारा काम करायला ते बी म्हातारे दारू पिऊ लागले 3 लेकर पोचू काय एवढा दारू कुठले देऊ साहेब मी बरं पोलीस प्रशासनाला तुमची काय विनंती आहे आणि काय काय नका साहेब हा जोड विनंती की दारू बंद करावं हातरावची बरं हा एवढाच विनंती आहे काय केंद्र काय ते तिडके सर जर हातराची नाही केला तर तुमच्या चौकीला येऊन महिला जीव देतील सर लेकरं बाळ घेऊन येऊन एवढी नवरी विनंती आहे सर तुम्हाला 1-2 तर मरणार ओके धन्यवाद. महाराष्ट्र टुडे 24 न्यूज साठी मी सूर्यकांत अंदुरे, मुखेड तालुका प्रतिनिधी. नमस्कार. महाराष्ट्र टुडे न्यूज 24 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तुमची समस्या सांगा मावशी. आमचे काय ते काय नाव काकणे साहेब आमच्या गावात दारू लई कागणे साहेब हॅलो आजीबाई साहेब तुमची समस्या सांगा. आमची समस्या काय इथं सकाळी फोन लावलो मी पंचायतचे मेंबर आम्ही प्रयागबाई गायकवाड आणि सकाळी मी फोन लावलो होतो तर येतो म्हणले आले तर कागणे साहेबानं इकडे ह्या विकणाऱ्याला फोन लावून गावचं नाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड गाव हातराळ तर सकाळी मी फोन लावलो येतो म्हणले तर निवड झापडीला आले तर आले कागणे साहेबांनी इकडे ह्या विकणाऱ्याला फोन लावले आणि फोन लावून दारू जिकडे तिकडे लपावून टाकले आणि उगा निमतारा इथं येऊन कारणीभूत उगा काही जर लोक म्हणले ज्याने हप्ता घ्यायला नाही म्हणाल तर चला मध्ये असे लोकांना कोणाला म्हणायला लागले चला मध्ये उत्तमला म्हणले की चल मध्ये शर्टला धरून मध्ये ढकललं गाडीमध्ये ढकलून आलं हप्ते घेते म्हणजे राग आला तरी हे पोलिस काय म्हणतात आम्हाला की तुम्ही नकर सांगा आम्हाला त्या दारूला धरा तुम्ही त्याला धोंडे फेक करा आमचा समाज कमी आहे मोठ्याचा समाज मोठा आहे तर आम्हाला त्यांनी जगू देतील का इथं माणसं वर्षाचं लेकरू 2-4 माणसं मरण्याच्या मागेच आहेत वर्षात. बरं ह्याच्या पुढे तुमची काय मागणी आहे. आमची मागणी काय नाही दारू बंद करावं हे मागणं आमचं आणि हप्ते घ्यायला कागणे साहेब महिन्याला याचं रोजच येऊन हप्ते घेऊन दारूचे घेऊन जावं कागणे साहेबांना रोज येऊन हप्ते घेऊन जावं त्याच्यामुळे सर दारूमुळे आमचे संसार वाटोळ झाल्यात लेकरं बाळा उपाशी मरल्यात आमचे वडील वारल्यात दारूमुळे अति नुकसान व्हायला सर आमची एवढी विनंती आहे दारू गावातली बंद करावा आम्ही आमचा समाज सुधारावं गरीब लोक आम्ही चांगले हप्ता न्यायला आलं की कागणे साहेबाला चपलीनं मारत्या म्हणजे मारत्या. तुमचं नाव काय मावशी. माझं नाव अंशाबाई लालू अंदोरे. तुमची काय समस्या आहे. आमची काय आम्ही गरम पंचायतची मेंबर आम्हाला लोकांची तकलीफ झाली बायाची तुम्ही ह्या दारू बंदी का करणार गेल्या म्हणून हा नमस्कार हा मग आम्ही तुमचं नाव काय मावशी. माझं नाव धोंड्याबाई म्हणजे माझ्या नवऱ्याला लोकांना मारला साहेब बाज घातला दारू पिऊन माझ्या नवऱ्याचं तोंड सुजून गेलं डोसकं सुजून गेले ह्या गावात नाही काहीच नाही आम्हाला न्याय म्हणून मिळणार झाले आता तुम्ही काय न्याय करता करा नाहीतर तुमच्या ठाण्याला येऊन आम्ही जीव देत्या बाया सगळ्या मिळून. बरं तुमची पोलीस प्रशासनाला काय विनंती आहे आणि काय मागणी. दारू बंदी करावं हातराची आणि हप्ते बंद करा आणि हप्ते बंद करा आणि हप्ते जर बंद व्हायला झाले तर काकण्याच्या गळ्यामध्ये चपलीची माळ घालून आम्ही कोर्टाला आणणार. बरं चालतं. एक मिनिट मी बोलतो काका तुमचं नाव काय. माझं नाव शंकर पिराजी अंदुरे. आम्हाला या दारू बद्दल एवढा त्रास होला आहे आमच्या गावामध्ये 1 महिन्यामध्ये 2 माणसं रोडवर जवान माणसं मेले दारू पिऊन. तर या पोलीस खात्याला मुक्रामबादच्या आम्ही विनंती केल्या तरी हे काकणे साहेब जे आहेत काकणे साहेब त्याला विनंती केल्या हात जोडल्या तर त्याने सांगते तुम्हाला कुठं जायचं आहे तिथे जावा हप्ता मी घेणार 5,000 रुपये हप्ता आणि दुकानदार म्हणतात आमचं उपडून घेणार आहो का. तर मला काय म्हणायचं आहे या हातराच्या दारूला कारणीभूत मुक्रामबाद पोलीस स्टेशनचे काकणे साहेब आहेत. तर काकणे साहेबांना कुंकुन पोलीस गाडी जर येऊ लागली तर काकणे साहेब पहिले दारूवाल्याला निरोप देतात की तुम्ही दारा बंद करा आणि बाजूला व्हा म्हणून. तर ह्या हातराळ गावामध्ये आणि तिसरी गोष्ट ज्या गरीबावर काय अन्याय झाले मुक्रामबाद पोलीस स्टेशनला जर अर्ज वगैरे दिलं तर काकणे साहेब हातराळात आल्यावर
त्या माणसाकडून 500 रुपये घेतल्याशिवाय जाणार नाहीत। ते मुक्रामबाद पोलीस स्टेशनची फीस आहे का आम्हाला ते थोडं कळवा। बरोबर, तुमची काय मागणी राहील पोलीस आमची मागणी प्रशासनाला? काही नाही, आमच्या गावामधले दारू बंद करावं आणि मग आम्हाला थोडी भाकर चांगली लागेल आणि आम्हाला व्यवस्थित झोप लागेल बरोबर, आणि बायावरला जे महिलावरला जे अन्याय आहे ते अन्याय दूर होईल आणि ते सुरक्षित राहतील। बरोबर, चालतं। तुमचं नाव काय? माझं नाव उत्तम विश्वनाथ वाघमारे बरोबर, आणि मी हातराळ येथील रहिवासी आहे। हां हां आमच्या येथील सर्व काही महिला जे त्यांचे पती असतील किंवा वडील एखाद्याचा वडील असेल हां हां तर ते सर्वजण जे दारू विरोधात जे इथं पोलीसची गाडी आली होती, पोलीसचं पथक आलं होतं बुकरामबाद इथून आणि त्यामध्ये तिथले बुकरामबादचे बीड जमादार आले होते आणि सर्व महिला विरोध करत असताना दारूच्या ह्याला विरोध करत असताना तिथं मी पोहोचलो। मी पोहोचल्यानंतर त्या कांगणे साहेबाला सांगितलं की तुम्ही हप्ते घेणं बंद करा आणि तुम्ही थोडंसं मध्यस्थी करताय, हप्त्याचं बंद करा, हप्ते घेऊ नका म्हणून सांगितलं। कांगणे साहेबांनी मला हापधूप केलं आणि गाडीत बसवून वरून गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला। माझ्याशी गैरव्यवहार झालेला आहे आणि मी स्वतः 2014 पासून पोलीस मित्र म्हणून या गावामध्ये स्वतः मी काम करत आहे, तरी मला पोलीस खात्यानं माझी बेइज्जत केलेली आहे, तरी मला शासनाकडून न्याय मिळावा। बरं, तुमची पोलीस प्रशासनाला काय विनंती राहील? पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे की हाताळ किंवा कुठल्याही खेड्यामधील ज्या दारू पिणारे ज्याचे वडील आहे किंवा पती आहे या सर्व महिलांना न्याय मिळावा आणि हे जे अनवरत जे दारू विकत आहेत कोणी त्याला सर्वांना त्यांची दारू बंद करून त्यांना दुसरा व्यवसाय किंवा दुसऱ्या व्यवसायाचा मागणी करून काहीतरी त्यांना व्यवस्थित समजून सांगून त्यांचा आणि या महिलाचा सुद्धा प्रश्न सोडावा एवढी विनंती मला करायची आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज 24 साठी मी सूर्यकांत अंदुरे, मुखेड तालुका प्रतिनिधी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।